त्याचा तो फोन सुद्धा सापडलेला आहे आणि तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो निसार उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येत आहे तेव्हाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय निसार उपग्रहाचं प्रक्षेपण आताची लाईव्ह दृश्य भारताचा सर्वात अत्याधुनिक हा उपग्रह आहे ज्याचं नाव निसार असं आहे आणि इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प म्हणून त्याला ओळखलं जातं तर त्याचं प्रक्षेपण होतानाची ही लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता निसार उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे आणि हा उपग्रह आता आकाशात झेपावला तर खरं तर इस्रो आणि नासासाठी हा ऐतिहासिक दिवस मानला जातोय कारण निसार उपग्रहाने आता उड्डाण केलंय भारताचा सर्वात अत्याधुनिक उपग्रह निसार हा प्रथम चरण का कोर बूस्टर लगभग आता आकाशात झेपावला इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प निसार आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय महत्वाची प्रथम चरण का कोर बूस्टर लगभग वर्तमान में सभी इस्रो आणि नासासाठी अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आजचा म्हणावा लागेल कारण निसार उपग्रहाने उड्डाण केलेलं आहे Currently the rocket is in open loop guidance. Shah ground station is tracking. आणि महत्वाचं म्हणजे भारत नासा आणि इस्रोची ही संयुक्त मोहीम आहे S-139 burnout. कोर बूस्टर का प्रज्वलन समाप्त हो चुका है Here we have an announcement from the Range Operations Director that the booster has stopped its operation. The 4 L-40s are thrusting still. First stage performance normal. प्रथम चरण का कार्य निष्पादन पूरी तरह सामान्य यान उद्दिष्ट दिशा की ओर अग्रसर होता हुआ वर्तमान में प्रथम चरण प्रज्वलित है L-40s प्रज्वलित हैं इनका कुल कार्यकाल 150 सेकंड का होगा L-40 shut off. GS2 ignited. GS1 separated. 1S. IS 1/2 main separated. जी हाँ अभी आपने सुना रेंज ऑपरेशन निदेशक ने इसकी पुष्टि की है प्रथम चरण को सफलता से पृथक किया जा चुका है द्वितीय चरण का प्रज्वलन शुरू हो चुका है Marking Closed loop very guidance milestone in initiated. the flight. The GS1 has undergone a hot separation and GS2 commenced its operation and thrusting nominally. The payload fairing has also been separated and closed loop guidance has been initiated. जी हाँ इस दौरान Second stage performance normal. वातावरण से बाहर जा चुका है इसलिए पेलोड पेयरिंग या ऊष्मा कवच की आवश्यकता नहीं रहती इसलिए इसे यान से पृथक कर दिया जाता है और अब यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है और स्वतः ही अपना दिशा निर्धारण कर रहा है Powered by the Vikas engine that uses the Earth storable propellant combination of UH-25 and N2O4, the second stage of GSLV develops 846 kilonewton thrust in vacuum. Burn time for this mission of GS2 is 140 seconds. +4 minutes. दर्शकों का उत्साह देखते ही बनता है यहाँ पर सभी Second stage उत्साहित performance को लेकर normal. द्वितीय चरण सामान्य निष्पादन करता हुआ अग्रसर है अपने उद्देश्य कक्षा की ओर इसमें इस चरण में UH-25 तथा N2O4 ईंधन का प्रयोग किया जाता है यह विकास इंजन द्वारा संचालित है इस चरण का कुल प्रज्वलन काल लगभग 150 सेकंड का होगा Cryo stage start authorized. जैसा कि हमने पहले बताया था द्वितीय चरण Second stage के दौरान performance ही normal. तृतीय चरण को अनुमोदित कर दिया जाएगा There is a confirmation of the authorization of the third stage or the cryo stage. Strap-ons thrusting together. 7,800 kilonewton cumulative thrust. First stage performance normal. Sharwan is in main auto. The day of launch win by a First stage ignition commanded. jettisoned from the ongoing vehicle.
द्वितीय चरण के सफलतापूर्वक प्रदर्शन के पश्चात Cryo इसे stage यान से ignition पृथक कर दिया confirmed. गया है और तृतीय तथा अंतिम चरण का प्रज्वलन शुरू हो चुका है। The यह बहुत ही जटिल चरण है। इसके साथ ही दर्शकों का उत्साह यह अंतिम चरण है जो उपग्रह को उद्दिष्ट कक्षा की ओर ले जाएगा। The cryogenic upper stage has commenced its operation. Cryo stage श्रावण operating at बहादूर, भारत separated आणि level. नासा यांचं संयुक्त निसार मिशन आज Stage श्रीहरिकोटामधून with अंतराळामध्ये CE झेपावलंय. 7.5 engine with liquid पृथ्वीवरील बदल hydrogen टिपण्यासाठी as तयार fuel करण्यात and आलेल्या या liquid उपग्रहावर जगभराचं लक्ष लागलंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.